नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मी आशा करते की तुम्ही सगळेजण छान असाल, मस्त असाल. मी देखील खूप छान आहे. आजचा व्हिडिओ हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी बनवलेला आहे. तर पिंपरी चिंचवडचे माननीय आमदार महेशदादा लांडगे यांच्याप्रती मी आज या व्हिडिओमधून कृतज्ञता व्यक्त करते आणि हो, आत्ता का करते तर ॲक्च्युली हा व्हिडिओ मी अगोदरच बनवायला हवा होता जेव्हा दादा माझ्या घरी आले होते. त्यावेळी मला नाही जमलं, तेव्हा मी व्लॉगिंगमधून ब्रेकसुद्धा घेतला होता आणि जेव्हा कोणी अशी व्यक्ती घरी येते तेव्हा सुचतच नाही, महत्त्वाचं म्हणजे सुचतच नाही. आणि त्यावेळेला खूप गर्दी देखील होती, दादांसोबत खूप सारी लोकं होती आणि त्यामुळं मला बरं नाही वाटलं की अशा सिच्युएशनमध्ये शूट करणं कॅमेरा घेऊन स्वतः, आणि इतरांनीही कोणी काही छान शूट नाही केलं. म्हणजे तसे मी त्यांना कल्पना दिली असती तर ते शूटही झालं असतं, बट तो व्लॉग राहून गेला. आणि तेव्हापासून माझ्या मनात होतं की दादांच्या विषयी एक व्हिडिओ मला नक्की बनवायचा आहे. ठीक आहे, जेव्हा केव्हा मी त्यांना पुन्हा भेटेन तेव्हा करेनच, पण आत्ता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी जी काही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिल्यांदा दादांना ॲडव्हान्समध्ये त्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना अगदी उदंड, आरोग्यदायी आणि यशाने भरभरून असं असणारं आयुष्य मिळू दे. तर मी गणपतीमध्ये जेव्हा दादा आले होते घरी तेव्हाचे काही फोटोग्राफ्स किंवा छोट्या छोट्या काही व्हिडिओच्या क्लिप आहेत. मी दादांच्याविषयी थोडं काही बोलले होते, ती क्लिप आहे, ती मी या व्हिडिओमध्ये पुढे अटॅच करेन, तुम्ही नक्की बघा. तर दादांविषयी इतकं प्रेम का बरं मी इतकं हे करते तर त्यांचं स्थान वेगळं आहे आमच्या जीवनामध्ये. आपण सगळ्यांनीच कोविड पाहिला आहे. काय सिच्युएशन होती ती आपण अगदी जवळून सगळ्यांनी बघितली आहे. बऱ्याच घरांवरती ती वेळ आली होती. करते धरते पुरुष त्या घरातले गेले होते आणि सगळ्यांनी सफर केले आपण. तर अशा कोविड काळात, अशा भयानक वेळेमध्ये जेव्हा माझ्यावरती वेळ आली होती, आमच्या घरावरती वेळ आली होती, तेव्हा धावून येणारे मदतीला प्रसाद भाऊजी आणि ॲक्च्युली 2 प्रसाद भाऊजी आहेत. एक माझ्या घराशेजारी राहणारे प्रसाद दीक्षित आणि प्रसाद कुलकर्णी सर भाऊजी आणि महेशदादा, ऑब्व्हियसली महेशदादा. तर या सगळ्यांनी मला खूप मदत केली होती त्यावेळेला आणि त्याचविषयी मला ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. झालं असं होतं की कोविडच्या सेकंड वेव्हजमध्ये 2021मध्ये माझ्या मिस्टरांना कोविड झाला होता. 3 मेला डिटेक्ट झाला कोविड, डायग्नोज झाला. 9 मेपर्यंत आम्ही घरीच ट्रीटमेंट घेत होतो. आम्हाला असं वाटलं की सगळे बरे होत आहेत घरी, आपण देखील घरी बरं होऊ. कारण मिस्टर माझे छान हेल्दी खातात, कोणतंही त्यांना व्यसन नाही, अगदी कशाचंही व्यसन नाही त्यांना. मॅरेथॉन रनर आहेत ते. तर त्यांना असं वाटत होतं की आपण फिजिकली हेल्दी आहोत, स्ट्रॉंग आहोत, तर आपण घरीच बरं होऊ. पण असं बिलकुल झालं नाही. त्यांना शेवटी खोकल्यामधून अगदी ब्लड पडायला चालू झालं. खूप सिव्हिअर झालं होतं. सुरुवातीला त्यांचा सिटी स्कॅनचा स्कोअर 1 होता आणि जेव्हा त्यांना खूप त्रास व्हायला लागला, त्यांचा फीवर काही केल्या उतरत नव्हता. तरी देखील आम्ही घरीच त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवली होती. पण नंतर जेव्हा खोकल्यामधून रक्त पडायला लागलं तेव्हा पुन्हा मी त्यांना सिटी स्कॅनला घेऊन गेले आणि त्यावेळेला 13 स्कोअर झाला होता. आता मात्र डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही इमर्जन्सीमध्ये यांना ॲडमिट करा. तर अशा वेळेला प्रसाद दीक्षित जे माझ्या बाजूला राहतात ते मला लोकमान्य हॉस्पिटलला घेऊन गेले. तर तिथे बेड अवेलेबल नव्हता आणि नंतर जेव्हा बेड अवेलेबल झाला तेव्हा डॉक्टरांनी बरेचसे काही माझ्याकडून फॉर्म्स वगैरे भरून घेतले आणि तिथे असणारे एक लेडीज पण मला बोलली की खूप यांची कंडिशन वाईट आहे, आम्ही काही सांगू शकत नाही. म्हटलं ठीक आहे. तर ते बोलले की तुम्ही पटकन यांना आता रेमडेसिवीर द्याव्या लागणार आहेत आणि ते चालू करायचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये एकही रेमडेसिवीर अवेलेबल नाही आहे. असं सांगितल्यानंतर एकदमच मला धक्का बसला होता, कारण मी एकटीच होते सोबत. घरी माझा मुलगा होता, माझी बहीण होती. तर अशा वेळेला माझे मिस्टर ज्या कंपनीमध्ये काम करतात त्या कंपनीने सुरुवातीचे इंजेक्शन्स अवेलेबल करून दिले आणि नंतर मात्र असं झालं की कंपनी पण किती एम्प्लॉईंसाठी, म्हणजे बऱ्याच एम्प्लॉईंसाठी ती काम करत होती. कंपनीसुद्धा फॅसिलिटी देत होती ही. पण त्यानंतर जेव्हा रेमडेसिवीर अवेलेबल नाही आहे असं कळालं तेव्हा मी प्रसाद भाऊजींना म्हणजे प्रसाद कुलकर्णी यांना फोन केला. तर त्यांनी मला सांगितलं की वहिनी तुम्ही एकट्याच का घेऊन गेलात प्रवीणला ॲडमिट करायला? आपली दादांचं ऑफिस यासाठी काम करते कोविडसाठी आणि आपण गाडी पाठवली असती तुम्हाला. म्हणजे मी सुद्धा
मला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकलं असतं आणि माझा मुलगा होता सोबत. ॲक्च्युली 3 तारखेपासून 9 तारखेपर्यंत ऑलरेडी त्यांचा कोविड वाढला होता आणि अशा केसमध्ये पुन्हा रेमडेसिवीर. तर जेव्हा एक फोन पहिला झाला प्रसाद भाऊजींशी, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका वहिनी, दादांचं जे ऑफिस आहे तिथून कोविडसाठी काम केलं जातं आहे आणि इथून पुढची सगळी तुमची सोय होईल. आणि अक्षरशः अगदी खरंच तसं झालं. हॉस्पिटलमध्ये लिटरली दादांच्या ऑफिसमधून माझ्या मिस्टरांच्या नावाने फोन आला की हे आमचं पेशंट आहे, यांना जे काही लागणार आहे ते त्यांना बिना काही कटकटीचं पुरवा, त्यांना न काही त्रास देता, आणि ट्रीटमेंट ही त्यांची चांगलीच झाली पाहिजे. तर त्या दिवसापासून डिस्चार्जपर्यंत आम्हाला VIP पेशंट म्हणून ओळखलं गेलं तिकडे अगदी. आणि रेमडेसिवीरसुद्धा सगळ्या अवेलेबल झाल्या. इवन मी एक दिवस यूज अँड थ्रोचे डब्बे शोधत होते जेवण हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी, कारण पहिले काही दिवस मी स्टीलच्या डब्यांमधून जेवण घेऊन जायची. घरून मी जेवण नेण्याचा प्रेफरन्स ठेवला होता हॉस्पिटलमधलं न घेता. तर मला ते यूज अँड थ्रोचे डब्बे सापडत नव्हते म्हणण्यापेक्षा दुकान एकही ओपन नव्हतं. तर रोज मला भाऊजींचा कॉल येत होता किंवा दादांच्या ऑफिसमधून सुद्धा मला फोन येत होते की काही गरज आहे का, कशाची गरज आहे का. तर अशा वेळेला जेव्हा त्यांना कळालं की मी हे डब्बे शोधते आणि मला ते मिळत नाहीत, तर येणाऱ्या समोरच्या 15 मिनिटामध्ये दादांच्या ऑफिसमधून काही लोक ते यूज अँड थ्रोचे डब्बे घेऊन माझ्या घरी आले होते. म्हणजे अगदी दारात आणून मला ते घरात आणून ते डब्बे दिले गेले. तर इतक्यापर्यंत छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली गेली. आणि जेव्हा मिस्टरांच्या माझ्या पेशी कमी झाल्या असं सांगितलं होतं, तर त्याचीसुद्धा वायसीएममधून सोय करण्यात आली, DY पाटीलमधून सोय करण्यात आली. अशा वेळेला मात्र दादांच्या ऑफिसमधून मला फोन येत होते रोज की तुम्हाला काही गरज आहे का, पेशंट कसा आहे, हॉस्पिटलमधून सगळी सोय होती आहे ना, रेमडेसिवीर अवेलेबल झाल्या ना, पेशी मिळाल्या का, प्लेटलेट्स मिळाल्या का, रक्त चढवलं गेलं का. आणि प्रसाद भाऊजी म्हणजे प्रसाद कुलकर्णी देखील मला रोज सकाळ संध्याकाळ अपडेट घेत होते की प्रवीण कसा आहे. माझ्या कठीण काळात माझ्यासाठी, माझ्या मिस्टरांसाठी, माझ्या कुटुंबासाठी दादांनी केलं आहे. आणि हे जे काही सगळं पॉसिबल झालं ते दादांच्याच नावामुळं, दादांमुळंच झालं. म्हणून महेश दादांचं स्थान आमच्या हृदयात, आमच्या दोघांच्याही खूप मोठं आहे. त्यांचे खूप खूप उपकार आहेत. जो कोणी कोविडच्या सिच्युएशनमधून, या अवघड फेजमधून गेला आहे, त्यांना नक्की समजेल की माझी व्यथा काय आहे. जी काही मदत, जो काही मॉरल सपोर्ट असतो, जो इमोशनल सपोर्ट असतो, जो मला दादांच्या ऑफिसकडून मिळाला, आणि फक्त इमोशनलच नाही तर या साऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा सहजासहजी मला मिळाल्या दादांच्या नावामुळे. तर खूप खूप मनापासून मी आभारी आहे दादांची. दादा खूप खूप थँक्यू. अजून एकदा मी तुम्हाला ऑलरेडी समोरासमोर बोलली आहे, पण मला त्या दिवशी खूप काही बोलता नाही आलं. आणि मला सगळा जो काही व्लॉग करायचा होता, तुम्ही जेव्हा माझ्या घरी आला होता तेव्हाचे जे काही मला व्हिडिओ करायचे होते ते राहून गेले. आणि हो, तुम्ही फक्त माझ्या एका फोनमध्ये घरी आलात त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. अगदी मी फोन केला तर असं वाटलं की कुणी आपलं जुन्या ओळखीचीच व्यक्ती आपली अशी बोलते. इतकं छान तुम्ही बोललात माझ्याशी की हो मी येईन घरी असं बोलले, आणि खरंच आलात तुम्ही. तर खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला येणारी पुढची वर्ष अगदी सक्सेसफुल जावोत, तुमची अगदी मनासारखी जावोत, आणि तुम्हाला अगदी आरोग्यदायी आयुष्य लाभू दे. तर पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. तर हा व्लॉग कसा वाटला हेही मला नक्की कळवा. थँक्यू. उपकार करणारे आपले सर्वांचे लाडके भोसरी विधानसभाचे हिंदुत्ववादी विद्यमान दमदार आमदार श्री महेशदादा लांडगे यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या कुमार प्रिन्सविलेच्या गणरायाच्या दर्शनानिमित्त आज ते आपल्यामध्ये उपस्थित झाले आहे. आज मी आशा नाही, मला माहिती नाहीये, माझ्या नवऱ्याला जीवदान मिळाले तुमच्यामुळे, खरं सांगते. कारण कोविडमध्ये त्यांचा स्कोर होता 13, खोकल्यातून ब्लड पडत होतं. मी एकटीच होते इथे पुण्यात, तिकडचे कोणी येऊ शकत नव्हते, आणि सेकंड वेव्ह होती. आणि प्रसाद भाऊजींना मी फोन केला, त्यांनी तुमच्या ऑफिसला सांगितलं आणि मला ना यांना ॲडमिट करायला सांगितलं डॉक्टरांनी अर्जंट, आणि बेड भेटत नव्हता. तर तुमच्या एका नावाने तुमच्या ऑफिसमधून फोन केला, लोकमान्याला मला बेड मिळाला, डायरेक्ट मिळाला, रूम मिळाली प्रायव्हेट. आणि रेमडेसिवीर अवेलेबल नव्हते इतर पेशंट्सला, पण आपल्या पेशंटला सगळे रेमडेसिवीर अवेलेबल झाले. आणि दादा म्हणजे मी एकटे होते तर प्लेटलेट्स अवेलेबल केल्या, प्लेटलेट्स कमी झाले होते. आणि
होतं. मी भाऊजींना म्हणत होते की मला ऑफिसला यायचंय दादांना भेटायला, पण भाऊजी पण बोलले येईल योग भेटेल दादा, आणि भेटला ना की छान बॉन्डिंग होईल तुमचं.